असं वाटतं का अद्याप अशा प्रकारचा कुठलाही निर्णय या ठिकाणी झालेला नाही. आजच आमचे स्थानिक पदाधिकारी आणि नामदार दादा भुसे आमच्या उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि स्थानिक पातळीवरती जी काही पदाधिकाऱ्यांची जी काही मागणी आहे आणि जे काही म्हणणं आहे ते वरिष्ठांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. परंतु अद्याप कुठलाही युतीचा निर्णय आणि संख्येचा निर्णय या ठिकाणी झालेला नाही. मला असं वाटतं का आम्ही गेल्या 3 दिवसापूर्वी आमची जी बैठक झाली त्यामध्ये आम्ही 50 शिवसेना आणि इतर 72 भाजप अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. त्यामध्ये आमच्याकडे ऑलरेडी 35 नगरसेवक हे धनुष्यबाण चिन्हावरती त्या ठिकाणी निवडून आले होते आणि त्यानंतर जवळजवळ 10 नगरसेवकांनी आमच्याकडे प्रवेश केला आहे. हा 45चा आकडा आहे आणि इतर जे काही जागा उरत आहे म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे स्टँडिंग नगरसेवक सोडून तर त्या साधारणतः 12 आहेत आणि म्हणून त्यापैकी 5 आम्हाला द्याव्यात असा आधार देऊन आम्ही 50ची मागणी त्या ठिकाणी केली होती. स्थानिक पातळीवरती अनेकांचं त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक खऱ्या तर या निवडणुका ज्या आहेत या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या असतात आणि म्हणून प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुक आहेत. जशी भाजपमध्ये खूप गर्दी आहे तशी शिवसेनेतही आहे आणि राष्ट्रवादीत आहे आणि म्हणून प्रत्येकाला संधी ही मिळाली पाहिजे या दृष्टीने प्रत्येक पक्ष हा ज्याला त्याला आणि त्या माध्यमातूनच पक्ष मजबूतीकरण या ठिकाणी होत असतं आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला संधी या ठिकाणी मिळावी या दृष्टीने प्रत्येक पक्ष या ठिकाणी प्रयत्न करतो आणि म्हणून मला असं वाटतं का जर आणि इलेक्टिव्ह मेरिट वरती आम्ही जर सगळे 122 जागा अकोमोडेट होत असतील तर निश्चित मला असं वाटतं की यावरती सकारात्मक विचार होऊ शकतो. देखील आमच्याकडे 2 काँग्रेसचे नगरसेवक त्या ठिकाणी आले आणि म्हणून येणाऱ्यांचा ओघ वाढतोय आणि आता फॉर्म भरण्याची अखेरची तारीख मला असं वाटतं का आज 24 तारीख आहे आणि 30 तारीख म्हणजे 6 दिवसानंतर 6 दिवसामध्ये अनेक जण आणखीन प्रवेश या ठिकाणी करू शकतात आणि म्हणून जसं लोक येतील तर प्रत्येकाला अपेक्षेने प्रत्येक जण या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यावरती पुन्हा एकदा आम्ही सकारात्मकपणे विचार करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा त्यांच्यासोबत आम्हाला आमच्या म्हणजे सन्मानपूर्वक जर आम्हाला जागा मिळाल्या तर निश्चित सकारात्मकपणे आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु मिळाल्या नाही आमच्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली नाही तर आम्हाला सर्व स्थानिक पदाधिकारी जो काही निर्णय घेतील म्हणजे आमच्या 122 जागा लढण्याची देखील तयारी आहे आणि म्हणून आम्हाला सन्मानपूर्वक जर संख्या मिळाली तर निश्चित आम्ही युतीचा देखील विचार करणार.